हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिंधुदुर्गाच्या लाल मातीतल्या कुडाळ तालुक्यातील निसर्ग सौंदर्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला गाव माझा पोखरण. मागील 96 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीत पोखरण गावच्या हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडी उघडी करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात सुख समृद्धी निर्माण करणारे ज्ञान मंदिर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर 1. सुवर्णमय इतिहास लाभलेल्या या शाळेने ISO ते शाळा सिद्धीपर्यंतच्या मूल्यमापनावर आपली छाप निर्माण करताना सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांच्या यशस्वी आयोजन आणि संयोजनाने उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळवला आहे. कोणताही उपक्रम असो की स्पर्धा त्यात पूर्ण तयारीनिशी आणि नाविन्याने उतरवायचे या ब्रीदाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शालेय परसबाग स्पर्धेतही पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर 1 ने अभ्यासपूर्व उतरवायचे ठरवले. उपक्रमाची यशस्वीता ही अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शनावरही अवलंबून असते. विषमुक्त नैसर्गिक परसबाग निर्मितीसाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर काजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परसबागेची निर्मिती करण्यात आली. शालेय परिसरातील निमोसाट जमिनीची योग्य तऱ्हेने नांगरणी मशागत करताना कोणत्याही सेंद्रिय किंवा रासायनिक खताचा वापर न करता जमिनीचा कस वाढवण्यासाठी देशी गाईचे शेण, मूत्र, कोळीतपीठ, गूळ यापासून तयार केलेल्या बुरशीनाशक व बीज संवर्धक बीजामृताचा वापर बी संस्कारापूर्वी करण्यात आला. तर बी रुजल्यानंतर रोपाच्या वाढीसाठी जीवाणूंचे विरजण ठरणाऱ्या जीवामृताचा संस्कार करण्यात येऊन नैसर्गिक पद्धतीने जमिनीतील उपयुक्त जीवाणूंना कार्यरत करताना जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. संजीवक ठरणाऱ्या गोमूत्राचा कीटकनाशक म्हणूनही आवश्यक तेवढा वापर करण्यात आला. या परसबागेत पालक, लाल माठ, मुळा, मोहरी, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या तसेच काकडी, चिबूड, वांगी, गवार, भेंडी, वाली, चवळी, भोपळा, मका, केळी, शेवगा, मिरची, टॉमॅटो या फळभाज्यांची निर्मिती करण्यात आली. या मुख्य पिकांबरोबरच नैसर्गिकरित्या प्रथिनांचा पुरवठा करणे, नत्राचे प्रमाण राखणे आणि नैसर्गिकपणे बाष्पीभवनाला रोखण्यासाठी या परसबागेत आंतरपीक म्हणून कुळीथ, मूग, चवळी या कडधान्यांचेही पीक घेण्यात आले आहे. याचबरोबर झेंडूचीही शेती निर्माण करताना कडुनिंब, तुळशी, ब्राह्मी या औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे. हँडवॉश स्टँड आणि किचनमधील सांडपाण्याच्या वापराचे योग्य व्यवस्थापन करताना पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी होण्यासाठी परसबागेच्या सरी गवताने आच्छादित केलेल्या आहेत. या परसबागेसाठी स्थानिक पातळीवरील उपलब्ध बियाणांचा वापर केल्याने निर्मिती खर्च कोणताही आलेला नाही. या परसबागेतून निर्माण झालेल्या भाज्यांचा वापर विद्यार्थ्यांसाठीच्या मध्यान्ह भोजनात करताना अतिरिक्त उत्पन्नाची स्थानिक पातळीवर विक्री करून त्यातून मिळालेल्या रकमेतून विद्यार्थ्यांना अंडी, चिकन, लाडू, फळे या पूरक आहाराची योजना करण्यात आली. नमस्कार, मी सुपर्ण पोखरणकर, शाळा पूर्ण प्राथमिक पोखरण नंबर 1 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सेंद्रिय परसबाग स्पर्धेत माझ्या पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर 1 ने सहभाग घेतला. आम्ही गो आधारित विषमुक्त सेंद्रिय परसबाग तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर काजरेकर सर यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. बीजपूर्व मशागतीसाठी आम्ही गाईचे शेण, गोमूत्र, कुळीत पीठ, गूळ, चुना आणि पाण्यापासून तयार झालेले बीजामृत याचा वापर केला. या परसबागेतून पालेभाज्या, फळभाज्यांबरोबरच नत्रांचा पुरवठा करणाऱ्या आंतरपिकांचीही आम्ही लागवड केली आहे. कोणत्याही खतांचा वापर न करता आम्ही जास्तीत जास्त जीवामृताचा वापर केला आहे. यातून तयार झालेला भाजीपाला आम्ही आमच्या पोषण आहारात वापरला. अधिक असलेला भाजीपाला आम्ही
शालेय गावठी बाजारात विकला. आम्ही तयार केलेला भाजीपाला आम्हाला त्याचा स्वाद घेताना एक वेगळाच आनंद आला. तर तो विकताना आम्हाला आमच्या कमाईचा स्वाभिमान वाटला. आणि आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचाही तेवढंच मोठे योगदान आहे. ही संधी आम्हाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गने प्राप्त करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्गला धन्यवाद. नमस्कार, मी कोमल दीपक सावंत. माझी शाळा पूर्ण प्राथमिक पोखरण नंबर 1 जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित केलेल्या परसबाग स्पर्धेत उतरण्यासाठी आमच्या शाळेच्या परिसरात आम्ही नैसर्गिक परसबाग तयार केली. आमचे वर्ग शिक्षक सावंत सर यांच्या नियोजनाप्रमाणे ही परसबाग तयार करण्यासाठी डॉक्टर काजरेकर सर आणि शंकर काका यांचे मार्गदर्शन मिळाले. नांगरणीसाठी रघुनाथ सावंत काका तर पाण्यासाठी प्रकाश कदम काका यांनी सहकार्य केले. आम्ही मुलांनी गावातूनच आणलेल्या मेथी, मोहरी, मुळा, लाल माठ, वांगी, गवार, चिबूड, भोपळा, मूग, पुळी, चवळी या बियांची रोपे तयार केली. या परसबागेत बीजामृत, जीवामृताचा आम्ही वापर केला. परसबाग निर्माण करताना बी रुजण्यापासून रोप तयार होणाऱ्या अवस्था आम्हाला प्रत्यक्ष पाहता आल्या. वनस्थितींचे अवयव, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ याचा अनुभव घेता आला. नैसर्गिक पालेभाजींची चव घेता आली. आम्ही निर्माण केलेल्या भाज्या विकताना आमच्या कमाईचा आनंद घेता आला. आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. याचे सारे श्रेय आम्ही आमच्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गला देतो. त्यांच्यामुळे हे घडू शकले. धन्यवाद. अवकाशात भरारी मारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखात बळ यावे यासाठीच पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर 1ने विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना संधी आणि वातावरण नेहमीच निर्माण केले आहे. यातूनच डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, कलाकार, चित्रकार, खेळाडू निर्माण झालेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित नैसर्गिक परसबाग निर्मिती स्पर्धेच्या निमित्ताने प्रगत शेतकऱ्यासाठीची बीज आताच्या या विद्यार्थ्यांमध्ये रुजली जाऊन आमच्या पोखरण गावामध्येही प्रगत शेतकरी निर्माण होईल अशी आशा करूया. मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता. मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता. हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता.